अच्छा, हा बरोबर. ते दोघं लवकर येऊन करून गेले ना. अच्छा अच्छा, तरी थांबलो. बरोबर. स्वयंपाकवाले हे ते काम करणारे सगळे मतदानला गेले तर वाटतं उशीर आलेले सगळे. गाडी नंबर 2 गंगापूरला करावं का मोबाईलच्या स्वरूपामध्ये जसं आपण बिझनेस ते नाराजी आहे का काय कळे नाही मला. तिथे घ्यावं लागतं की ते डिस्टर्ब करू नको. म्हणजे देशमुख सर तुम्ही टेकून नसा ना टेका मागे टेका ना. हात दाखवा ना, बोट दाखव, बोट दाखव. ओके. सर इथं दाखवा 1-2 मिनिटं बोट इथं दाखवा. चला 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 चला. आज सोलापूर लोकसभेच्या मतदानाची सुरुवात सकाळपासून सुरू झाल्यापासून लोकांचं मतदानासाठी वेग वाढत आहे. एकीकडे उन्हाचं तापलेलं सोलापुराचं ऊन तापत आहे 43, 44, 45 फॅरनपर्यंत ऊन जात असताना लोकांचं आज सकाळपासून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना ही लोकशाहीतली देशातली सगळ्यात मोठा उत्सव आहे. मी सगळ्याला विनंती करतो या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं आणि सगळ्यांनी मतदान करावं. आज बघतं या देशाची निवडणूक आहे, या देशासाठी मतदान करायचं आहे आणि देशात आपलं हे देश कुणाच्या हाती द्यायचं हे देशात ठरविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळं सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मतदान करावं. मला असं वाटतं की हे ओघ बघितलं असताना आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्याकडे हे कल फार मोठ्या प्रमाणात आहे. या देशाचे ज्यांनी या 10 वर्ष कारभार सांभाळला त्याची ही पावती आहे. त्यामुळं लोक सकाळीपासूनच ह्या प्रत्येक बूथवर लाईन लावलेले आहेत आणि ही निवडणूक देव धर्म आणि देशासाठी निवडणूक आहे. मला असं भारतीय जनता पक्षाचं सोलापूरचं सीट 2 लाखच्या फरकाने निवडून येणार आहे. साहेब, विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते की 10 वर्षात कुठलंही काम झालं नाही. त्यांना काय उत्तर असणार आहे आणि संविधान बदलण्याची भाषा देखील आता इथं कसं बोलणार 10 वर्ष कामाची असते.